असं वाटतं मी खुर्चीवर बसलेलो. कूलर बंद करून टाका. हेलो 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 माइक चेक माइक चेक माइक चेक हेलो हेलो हेलो. ओके ना. हॅलो हॅलो ॲडिओ ॲडिओ 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 येतोय. हा मागू बरा 2-3 लोक सगळे फ्रेम मध्ये आले पाहिजे. तिकडे फ्रेम मध्ये नाही ना. तू बस इथे. हा तिला बसू दे. तिला बसू दे. पाठीमागू बरा. मच्छिंद्र बुधवान सगळे स्टार्ट करू. काही दिवसांपूर्वी माझ्याकडं MMRD मध्ये ज्या मुलांनी परीक्षा दिली ते आले होते. ते ॲस्पिरंट्स माझ्यासोबत आज बसलेले आहेत आणि यांनी जे शेअर केलेला डेटा आहे तो डेटा पाहता MMRDAची जी JEE रिक्रुटमेंटची परीक्षा झालेली आहे त्याबद्दल खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. आपण बघू शकता इथं ज्या मुलाला सिडकोच्या परीक्षेत 80 मार्क भेटलेले 200 पैकी 80 मार्क 200 पैकी आणि BMC मध्ये 7.5 मार्क भेटलेले 100 पैकी ते इथं टॉपर आहेत. दुसरी केस आपण तशीच पाहू. इथे टॉपर आहे MMRD मध्ये 194 मार्क. सिडकोच्या परीक्षेत पाहायला गेले तर 200 मधनं 88 मार्क आहे आणि BMCच्या परीक्षेत पाहायला गेलं तर 100 मधनं 16 मार्क आहे. तर अशी एक केस नाही, अशा भरपूर केस आहेत. जे लोक दुसऱ्या कुठल्याही परीक्षेत पास होत नाहीये किंवा ते 100चा आकडा पार करू शकत नाहीये ते MMRDAच्या JEEच्या रिक्रुटमेंटच्या परीक्षेत टॉपर बनलेत. आणि याच्यापेक्षा मोठी धक्कादायक गोष्ट म्हणजे 16 टॉपर पैकी 13 टॉपर्स एका सेंटरवरचे आहेत. ही त्याची लिस्ट आहे. 16 सेंटर पैकी जर 13 टॉपर्स एकाच सेंटरवर आहे याचा अर्थ आहे की याचा अर्थ असा आहे की जे जास्त अभ्यास करतात त्यांना ते सेंटर भेटतं असं तर नाहीये. का या सेंटरवर भेटल्यावर कुठली तुमच्यावर सरस्वती हे होती आणि लगेच तुम्ही एकदम हुशार होऊन जातात असं तर नसेल. 16 पैकी 13 टॉपर जर एकाच सेंटरवरचे आहेत तर याचा अर्थ त्या सेंटरवर काही ना काहीतरी गडबड झालेली आहे, काही ना काहीतरी सेटिंग झालेली असेल. कसं काय शक्य आहे की 16 पैकी 13 टॉपर एकाच सेंटरवर. तर याच्यावर आपल्याला कळून येते की काही ना काहीतरी गडबड तर नक्की झालेली आहे, काही ना काही स्कॅम तर नक्कीच झालेला आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा स्टुडंट्सचं जे भविष्य आहे ते कुठं ना कुठं आता प्रश्नचिन्ह आहे त्याच्यावर मोठा. आणि ही काय एकटी एक्झाम नाहीये. PMC मध्ये असंच झालेलं आहे. त्याच्यात SIT बसवण्यात आलेली पण SITचं काही झालेलं नाहीये. तपास थांबवला गेलेला आहे कारण की जे अधिकारी SIT मध्ये बसवले ते स्वतः भ्रष्टाचारी आहे. तर आता MMRDAची जे JEE सिव्हिल रिक्रुटमेंटची एक्झाम होती इंजिनियरची त्याच्यात कुठं ना कुठं गडबड झालेली आहे, खूप मोठ्या लेवलची गडबड झालेली आहे आणि याच्यात कुठं ना कुठं जे सेंटर्सवर एक्झाम घेण्यात आलेली ते सेंटरही कॉम्प्रोमाइज्ड आहे. आणि हे आपण नुकतंच बॉम्बे हायकोर्टची जी परीक्षा झाली त्यात पण पाहिलं की ती फॉल्टी सेंटर्सला तिथे एक्झामिनेशन सेंटर म्हणून नेमण्यात आलेलं आहे. आणि तिथं काय झालं त्यानंतर आपण पाहिलं माऊस चालत नव्हते, कीबोर्ड चालत नव्हते, स्क्रीन चालत नव्हती, सर्व्हर डाऊन होत होते. ते एकंदरीत आपल्या पूर्ण राज्यात एक्झाम सेंटर्स कॉम्प्रोमाइज्ड आहेत. ज्या परीक्षा होत आहेत ऑनलाईन त्यांचे सर्व्हर काम करत नाही आणि हे जर सगळं झालं तर त्याच्यानंतर हे अशा प्रकारचा घोळ येतो जिथे आधीच सेटिंग लावून मुलांना पास करण्यात येतं आणि जे मुलं इमानदारांनी अभ्यास करतात त्यांचं काही होत नाही. आता याच्यात असं सांगण्यात आलेलं की बरेच जे मुलं टॉपर आहेत त्यांच्यात काही अधिकाऱ्यांची मुलं आहेत. तर हा खूप मोठा घोटाळा आहे. याची एक ज्युडिशियल इन्क्वायरी केली गेली पाहिजे असं या स्टुडंट्सचं म्हणणं आहे आणि आम्ही त्याचं पूर्णपणे समर्थन करतो. कारण की SIT वर भरोसा ठेवू नाही शकत.
जसं या मुलांनी सांगितलं पीएमसीच्या परीक्षेवर SIT बसली होती, पण जे अधिकारी त्या SIT मध्ये आहे ते अधिकारीच भ्रष्ट झालेले आहेत. तर ते काय इन्व्हेस्टिगेट करणार आणि ते काय मुलांना न्याय देणार. तर MMRDA JEE सिव्हिल इंजिनियरच्या रिक्रुटमेंटची एक्झाम जी आहे त्याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. हा घोटाळा खूप मोठा आहे. जर आपण याच्यात इन्व्हेस्टिगेशन केली तर अजून गोष्टी बाहेर पडतील. तर ज्युडिशियल इन्क्वायरी झाली पाहिजे. आता तुम्ही मच्छिंद्र बोलेल आपल्याला, जो ऍस्पिरंट आहे स्वतः. ते मांडलं मी प्रॉपर बाकीच्या मुद्द्यांवर. ते मला जे तू आता सांगत होता ना. आणि सर याच्यामध्ये बाकीच्या ज्या आमच्या सिव्हिलच्या एक्झाम आहेत, म्हणजे मुद्दा हा फक्त या MMRD किंवा PMC पुरताच मर्यादित नाहीये. मागच्या 1-1.5 वर्षामध्ये जेवढे आमच्या सिव्हिल रिक्रुटमेंट झालेले आहेत त्याच्यामध्ये हा फ्रॉड चाललेला आहे सर. त्याच्यामध्ये घाबरू नको. ज्यांनी घोटाळा केले त्यांना घाबरलं पाहिजे, तुला नाही. थोडंच आहे ना. आणि सर हे नाही का तिकडे सांगा. हे जे टॉप 60 मधले आहे ना, हे नागपूर सेंटरचे आहे सगळे. म्हणजे प्रॉपर लोकल नागपूरचे नाही, पण याच्या मागे एक रॅकेट चालतो. ते त्यांना म्हणतात की तुम्ही नाही का नागपूरचं सेंटर टाका. हे सगळे विद्यार्थी नाही का महाराष्ट्रभरचे वेगवेगळे ठिकाणावरचे आहेत. ते त्यांना म्हणतात की तुम्ही नागपूर सेंटर टाका, आम्ही सगळं मॅनेज करून घेऊया. म्हणजे डायरेक्ट सेंटर्स मॅनेज करून टाकताय. जर अशा प्रकारे परीक्षा घेण्यात येत असतील, सेंटर मॅनेज करून आधीच ठरवून की कोणत्या मुलांना टॉपर बनवायचं कोणत्या नाही, तर मग या मुलांनी अभ्यास का करावा? वॅकन्सी कशाला काढताय? मग तुम्ही बोली लावा ना. IPL मध्ये जशी बोली लागते प्लेयर्सची, तशी तुम्ही कॅन्डिडेट्सची बोली लावा. ते पण फक्त 12-13 दिवसांच्या गॅपमध्ये. हे कसं पॉसिबल आहे? एक तर त्या मुलांना आम्हाला समोरून सांगायला पाहिजे की भाई मी असा अभ्यास केला म्हणून मला 12 दिवसांमध्ये 200 पैकी 200 मार्क्स पडले. आणि एक म्हणजे आमचे जे इंजिनिअरिंगचे एक्झाम्स आहेत, टेक्निकलचे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या एक्झाम गेल्या 2-3 वर्षांमध्ये झाल्यात. आम्हाला प्रत्येक वेळेस सगळ्यात पहिले तर एक्झाम आणण्यासाठी आंदोलन करावं लागतं. ही एक्झाम यावी आमची. मग एक्झाम आली की मग आम्हाला आंदोलन करावं लागते, भाई तुम्ही आमच्या एक्झाम घ्या. तुम्ही आमच्याकडून फॉर्म भरून घेतलेत पोरांकडून, तुम्ही आमच्या एक्झाम घ्या. मग ते एक्झाम घेतात. मग एक्झाम झाल्यानंतर आम्हाला आंदोलन करावं लागतं की आमचा रिझल्ट लावा. 12-12, 13-13 महिने आमचं रिझल्ट पेंडिंगवर ठेवतात ते लोक. नंतर आमचा रिझल्ट लावतात. आणि इतकं करून पण नंतर हा घोटाळा होतो या प्रकारचा. PMCची एक्झाम आमची 2022-23 ची ऍड होती पुणे महानगरपालिकेची. तो पेपर झाला 2026 मध्ये आणि त्यात पण यांनी घोटाळा केला. आज आमचं तिथं पण आंदोलन सुरू आहे पुणे महानगरपालिकेच्या समोर. मग आम्ही आंदोलनच करत बसायचं का? अभ्यास कधी करायचा? आज मी इथं बुलढाण्यावरून आलेली आहे संभाजीनगरला. हेच कामं करत बसायचे, आम्ही अभ्यास कधी करायचा आम्हाला ते सांगा. आणि हे काम तर प्रशासनाची आहेत ना. एक्झाम आणणं, एक्झाम घेणं, रिझल्ट लावणं, हे काम पण आम्ही करायचं. मग तुम्ही काय काम करताय? तुम्ही सीट खाली करा, आम्हाला द्या तिथं. आम्ही आमच्यासारखे बेरोजगार लोक बसवा तिथं. जर तुमचे कामं जर तुम्हाला आठवण करून द्यावं लागत असतील तर. बस आम्हाला हे म्हणायचंय की यामध्ये हे जे मुलं आहेत ना फ्रॉड केलेले, आम्ही री एक्झाम पण नाही म्हणते की आम्हाला री एक्झामच पाहिजे प्रत्येक वेळेस. तुम्ही ह्या मुलांवर चौकशी करा. यांच्यावर चौकशी करून जे उमेदवार पात्र आहेत ह्या एक्झामसाठी त्यांना ही पोस्ट द्या. आणि ह्या मुलांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे. जे पण हे मुलं आहेत 20-19 मुलं. काय घोटाळ्याचे काही पुरावे आहेत का तुमच्याकडे? सर पुरावा हाच आहे की पुरावे म्हणजे असा आहे की मला एखाद्या परीक्षेत 0 मार्क पडले हा बरोबर. आणि दुसऱ्या परीक्षेत मला 10 मार्क हा. पडूच नाही. नाही हा विषय नाही सर. 200 सर पैकी असं काही असं नाहीये. असं नाही. एक मिनिट ऐकून घ्या. अंतर किती आहे? ऐकून घ्या. अंतर सांगतो सर. 8 मार्क भेटताय 200 पैकी. 12 दिवसानंतर 200 पैकी 200 भेटतायत. चौकशी झाली पाहिजे याची. 16 पैकी 13 टॉपर एकाच सेंटरवरचे आहेत. कस काय? चौकशी झाली पाहिजे याची. चौकशी तर करा ना. नाही झाली पाहिजे का चौकशी? जर 16 पैकी 13 टॉपर एकाच सेंटरवरचे आणि ज्यांना 8 मार्क भेटताय 200 पैकी PMCच्या परीक्षेत, ते 12 दिवसाच्या आतच MMRDAच्या परीक्षेत 200 पैकी 200 घेत आहेत. आणि अशी एक केस नाही ना. एक केस असली असती तर समजू शकलो असतो. इतक्या लोकांना कसं काय हे होतंय? याची चौकशी झाली पाहिजे, ज्युडिशियल इन्क्वायरी. त्यामुळे आम्ही कुठेही नाही म्हणत की सगळ्यांची जरी एक्झामिनेशन घ्या, आधी चौकशी करा, चौकशी बसवा. ते जे सेंटर आहे जिथं 16 पैकी 13 टॉपर्स आहेत त्या सेंटरमध्ये अशी काय जादू आहे याची चौकशी करा. आणि 12 दिवसात या मुलांनी कोणता असा जादुई अभ्यास केलाय त्याची चौकशी करा.
तो आम्हाला सांगा एकदा. आम्ही पण चौकशी तो सर अभ्यास कोर्टामार्फत करतो 12 दिवसांमध्ये. महापालिकेचे जादुई सेंटरचे काय पुरावे आहेत का तुमच्याकडे की तिथं कॉपी झाली? सर एक मिनिट, मला एक मिनिट, मला वाटतं हे काम ना मीडियाने केलं पाहिजे. या मुलांनी अभ्यास करायचा का हो? एक मिनिट ऐकून घ्या. या मुलांनी अभ्यास करायचे, आंदोलनं करायचे, नंतर निवेदनावर निवेदन द्यायचे. जे काम मीडियाचं आहे, जे काम प्रशासनाचं आहे, ते तुम्ही कधी करणार? असं नाही, मग नुसतं आरोप करणं काम आहे का? नाही सर, तुम्ही काहीतरी विचार- पुरावा देऊन आरोप केला पाहिजे ना, साहेब. एक मिनिट, बरं, एक मिनिट सर, पीएमसी मध्ये आम्ही पुरावा दिला. ऐका. आम्ही म्हणतो तुम्ही जा सेंटरवर. आम्ही मुद्दा उठवलाय, आम्ही मुद्दा उठवलाय. असा मुद्दा उठवणं आणि पुराव्याचं उठवणं. सर आहे ना, exam देतोय. या मुलांकडून तुम्ही अपेक्षा काय करताय? या मुलांकडून तुम्ही अपेक्षा काय करताय? यांनी आपला अभ्यास सोडून, आपले काम धंदे सोडून इन्व्हेस्टिगेशन करायचं. एक काम करू ना, ईडी सीबीआय जी इतक्या वेळ बिझी असती दुसऱ्या पार्ट्या तोडण्यात, त्यांना बंद करून टाकू आपण. त्यांचं काम काय राहिलं मग? जर पुरावे याच लोकांना गोळा करायचे, त्यांचं काम काय? आमच्याकडे पीएमसीचा पुरावा पण आहे सर. हा पुरावा आहे. हा फोटो काढलाय एक्झाम सेंटर मध्ये बसून एक्झाम देत असताना एका मुलाने हा फोटो काढलेला आहे मोबाईल मध्ये. आता एक्झाम सेंटरला तर मोबाईल अलाव नाहीये, मग हा फोटो आला कुठून त्या मुलाकडे? आणि हे काही एआय जनरेटेड फोटो नाहीये, हा ओरिजिनल फोटो आहे हा. आणि याची चौकशी ऑलरेडी झालेली या याच परीक्षेच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती नेमण्यात आली. एक मेल आयडी सुद्धा देण्यात आलाय. तक्रार काय ते सांगा बरं. आता काय मागणी? सांगा तुमच्या काय मागण्या? सर ज्युडिशियल इन्क्वायरीचं यांचं म्हणणं आहे. पीएमसीला असं आम्हाला रोहित दादा पवारांनी हा? या जे MMRD बोलताय यासाठी त्रिस्तरीय समिती नेमण्यात आली. एक मेल आयडी देण्यात आला तक्रारीसाठी. सर याचा विषय असा होतोय की 3 महिन्यानंतर हे काय करतात माहिती का? आता सध्या आंदोलन चालू आहे, सगळा विषय चालू आहे. 3 महिने या समितीचं सर त्याच्यामधले जे अधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत, ते स्वतःच फ्रॉड आहेत. त्यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा करणार? तर मग आम्हाला सीसीटीव्ही पुरावे द्या तुमच्याकडे. यांनी नाही, याच्यामध्ये काय विषय केला सर? नाही, मी तेच म्हणतोय, जे लोक पुरावे मागताय, तुम्ही सीसीटीव्ही चेक मग मीडियाचं काम काय राहिलं? इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीचं काम काय राहिलं? बंद करून टाका ना. जर मुलांनाच पुरावे द्यायचे, मुलांना सगळं सिस्टम एक्सपोज करायचंय, तर मग तुमचं काम काय? तुम्ही फक्त सरकारचं गुणगान करायचं. पण अभिजित तितकेला 200 पैकी 200 मार्क मिळाले तर तो गुन्हेगार कसा? आम्ही कुठं म्हणतो गुन्हेगार आहे? आम्ही म्हणतो चौकशी करा. जर पीएमसी मध्ये कॉपी झाली, त्यांना मार्क पुरवण्यात आले, त्यांना प्रश्न पुरवण्यात आले, त्यांना उत्तरं देण्यात आली, त्यांचे पेपर पैसे देऊन तपासण्यात आले, ह्या सगळ्या संदर्भात आपल्याकडे काय आहे का असा आमचा प्रश्न सर, आमची रिक्वेस्ट आहे, चौकशी करा. तुम्हाला चौकशीवर एवढा त्रास काय? नाही, चौकशी करा. बस आमचं पुरावे त्रास काय? आम्हाला पुरावे भेटतील ना. तुम्ही चौकशी केल्यावरच पुरावे भेटतील ना. आता हे गावातली मुलं हे कुठून पुरावे आणतील? आता रिसेंटली 2 पेपर झाले. एक पीएमसी झाला आणि MMRD झाला. त्या 2 पेपर मध्ये फक्त 13 दिवसाचाच गॅप आहे. तर एका पोराला पीएमसी मध्ये 76 मार्क पडते 200 पैकी. तर त्यालाच नाही का MMRD मध्ये 192 मार्क पडतात. तिथं तो कमी जातो. आणि हा Same syllabus सेम same आहे. pattern आहे. हा, Medium एक्झाम मध्ये मध्ये आहे. कमी, पण 13 दिवसाचाच गॅप आहे 2 पेपर मध्ये. आम्ही पॅटर्न सांगू शकतो तुम्हाला. एक पॅटर्न हा आहे की ज्या मुलांना पीएमसीच्या परीक्षेत मार्क नाही भेटत आहे, पास व्हायचे, त्यांना इथं 200 पैकी 200 भेटतायत आणि ते सेंटर एकच आहे. हे आम्ही पॅटर्न सांगतोय. याच्यात मीडिया आम्हाला पुरावे मागल. स्वतः पुरावे शोधण्यापेक्षा इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम नावाची काही गोष्ट असती, ती मीडियानी बंद केली आहे. सरकारचं गुणगान करणं सुरू केलेलं आहे. जेव्हा सरकार म्हणती आम्ही सगळ्या सरकारी स्कूल ठीक करून टाकलेले आहेत, भारत काय म्हणतो ते आपण ओपन डेफिशिएट मुक्त करून टाकले, तेव्हा तुम्ही पुरावे मागता सरकारला. तेव्हा तर चालून देता मोदीच्या नावाने हेडलाईन की भारत झाला आता काय म्हणतो त्याला विकसित भारत झाला, विश्वगुरु झाला, 4 ट्रिलियनची इकॉनॉमी झाली. तेव्हा तुम्ही सरकारला पुरावे मागता. तुम्ही या गरीब घरांच्या मुलांना पुरावे मागताय ज्यांचं काम फक्त अभ्यास करणं आणि परीक्षा देणं होतं. त्यांना तुम्ही पुरावे मागताय. त्यांनी एक पॅटर्न दिलेले, त्या पॅटर्नची चौकशी करा हे आम्ही म्हणतोय. आम्ही अभ्यास करणार आहे. आम्हाला माहिती पॅटर्न काय असतो. 120, 140, 150, 160 असा अभ्यासक्रमामध्ये आमचा वाढत जातो प्रकार अभ्यासामध्ये. हा डायरेक्टली पीएमसी मध्ये त्याला 7.5 मार्क आहे, नंतर 86 मार्क सिडको मध्ये, पीएमसी मध्ये कमी मार्क आहे. मग हा डायरेक्टली 200 आउट ऑफ 200 कसं काय घेऊ शकतो? इंजिनिअरिंग मध्ये असं होत नाही कधी. आणि याच्यापैकी टेक्निकल आणि सर होत नाही. याच्यापैकी जे बरेच मुलं आहेत ना, त्यांनी इथून मागच्या 7 ते 8 एक्झाम दिलेलेच नाही. डायरेक्ट MMRD ची एक्झाम दिली आणि ते MMRD च्या एक्झाम मध्ये टॉपर आहे. हे कसं काय पॉसिबल आहे? एकच सेंटर कसं काय येतं? आणि एकच सेंटर 16 पूर्ण लिस्ट मध्ये त्या नागपूरवाडीचं सेंटर सर आपण FIR 13 दाखल केली कसं होती. काय येत आहे? हे डाटा अनालिसिस SIT ची आपण मागणी केली होती. त्या SIT चा तपास काहीच झालेला नाही. आणि आयुक्तांकडे आपण ज्यावेळेस गेलो उत्तर मी देतोय की डाटा अनालिसिस आम्ही केलेला आहे.
पत्रकार म्हणून मला तुमच्याकडे काय पुरावे आहेत ते विचारणं चूक आहे का? हे डाटा सर मी काय इथं काय पार्टीचे लोक नाही बसले, कुठल्या पक्षाचे लोक नाही बसलेले, इथं स्टुडंट्स बसलेले. आता स्टुडंटला असू दे का, तुम्ही कुणावरती आरोप करा. तुम्ही सरकारला जाऊन विचारा ना की स्टुडंट्सनी असा आरोप लावला, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? बाबा, आम्ही पुरावे सांगितले तर सरकारला मांडू. तुम्ही किती पुरावे विद्यार्थ्यांनी तुम्ही सरकारला म्हणा चौकशी करा, याच्यात उघड काय ते करा. 16 पैकी 13 टॉपर्स एका सेंटरचे कसे हे जाऊन विचारा सरकारला. या मुलांना तुम्ही पुरावे मागताय, जे गरीब घरातून येतात, फक्त अभ्यास करायचं त्यांचं काम आहे, परीक्षा द्यायचं काम आहे. पुरावे यासाठी मागतोय तुम्हाला की हे पुरावे आम्ही मांडू की अशा अशा पद्धतीचा घोळ झालेला सर मला काय वाटतं, जेवढे आपण गरीब घरांच्या स्टुडंट्सला प्रश्न विचारतो ना, तेवढे जर सरकारला विचारले असते ना, परीक्षा लीक नसत्या झाल्या, सर्व्हर डाऊन नसते झाले, आपण आपले ते कामं बरोबर केलेली नाहीयेत. आपण सरकार एखादं आश्वासन देते किंवा एखादी घोषणा करते की देशात आजपासून सगळे अमीर झाले, आपण हेडलाईन चालू देतो, वा वा मोदीजींनी सांगितले सगळे अमीर झालेले, तर आजपासून डोळे बंद करून आपण मानून घेतो सगळे अमीर झालेले. तेव्हा पुरावे मागतो का आपण? मागतो का? प्रधानमंत्र्यांना किती पुरावे मागितले मागच्या 12 वर्षात? सांगा, मागितले पुरावे का नाही? प्रधानमंत्र्यांना का नाही पुरावे मागू शकत तुम्ही? मी काय विचारतोय, तुम्ही पंतप्रधानांना त्यांनी जेवढे काही क्लेम्स केलेले, डिजिटल इंडियाचे, स्मार्ट सिटी, एवढ्या स्मार्ट सिटी झाल्या, किती स्मार्ट सिटी, 500 का 1000 स्मार्ट सिटीची घोषणा केली होती, त्या स्मार्ट सिटीचे पुरावे मागितले तुम्ही पंतप्रधानांना? इथं तुम्ही गोरगरिबांच्या मुलांना जे स्टुडंट्स आहे त्यांना पुरावे द्या म्हणताय. पंतप्रधानांना तुम्ही स्मार्ट सिटीचे पुरावे मागितले, हेतू हा आहे. पुरावे मागितले तुम्ही, पुराव्यासह ह्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की असा असा घोटाळा तेच सांगितलं सर मी. तेच आम्ही विचारतो. आम्ही तेच सांगितलं आणि आम्ही म्हणतोय ज्युडिशियल, आम्ही कुठं म्हणतोय हे सगळे हे सगळे आरोपी आहे. आम्ही म्हणतोय ज्युडिशियल इन्क्वायरी करा. तर त्यावर तुम्ही या स्टुडंट्सला जे गरीब घरातून येतात त्यांना म्हणता पुरावे द्या. तर जेव्हा सरकार मोठे मोठे क्लेम करते, म्हटलं पुरावे आहेत का असा प्रश्न होता. आम्ही म्हटलं त्याच्यावर एक पॅटर्न दिले, पुराव्यासह आम्ही म्हटलं आम्ही एक पॅटर्न दिलेलं आहे. आता त्या पॅटर्नवर मला वाटतं पत्रकारांनी थोडी पत्रकारिता करावी, आणि जर पत्रकारिता नसेल करावी तर मग दुसरं काय करून घ्या ना. पंतप्रधानांना तुम्ही 12 वर्षात किती प्रश्न विचारले, जेवढे तुम्ही या मुलांना विचारता, इथं लहान मुलांना ज्यांचं काम फक्त परीक्षा देणं होतं, यांचं काम नाहीये. आणून बसवा, आम्ही पंतप्रधानाला पण विचारू. मी कुठून आणून बसू? मग आम्ही ज्यांना विचारू शकतो त्यांनाच विचारतोय ना. तुम्ही जा तिकडं, तुम्ही का नाही जाऊ शकत? तुम्ही जाऊ नाही शकत, तुम्ही जाऊ नाही शकत, सांगतो ना आम्ही तुम्हाला तुम्ही आणा म्हणून. असं तुम्ही जाऊ नाही शकत. डिबेट नाहीये. नाही डिबेट नाहीये आपला प्रश्न असा आहे, खूप साधा प्रश्न आहे, त्याला एवढ्या सर. मला काय वाटतं, देशाची एकंदरीत स्थिती पाहता, एवढ्या लांबवर घेऊन जायची गरज नाही लांबवर नाही घेऊन जाते. असा होता फक्त की आपल्याकडे काही पुरावे असेल तर त्याच्या सकट आम्ही बातमी करू. तर तुम्ही त्याला पंतप्रधानाला विचारता का ह्यांना विचारता? सर मी तुम्हाला पॅटर्न सांगितलं, मी तुम्हाला दाखवलं. इथं ज्यांना 8 मार्क पडले त्यांना इथं 200 मार्क पडलेली आहेत. 16 पैकी 13 टॉपर्स एका सेंटरचे. आता तुम्ही हेही सोडून मनसाल अजून काय पुरावे द्यायचे? तर या मुलांनी कुठून पुरावे आणायचे? यांच्यापैकी जे बरेच मुलं आहेत, बरेचपैकी 16-17 मुलं हे अधिकाऱ्यांचे बॅकग्राऊंडचे क्लास 1 क्लास 2 ऑफिसर आहेत त्यांची मुलं. आता एवढं सांगूनही, मुलं अभ्यास करत नाहीत का? एवढं सांगून आयुक्ताचा पण मुलगा आहे, जो 200 पैकी 200 मार्क ज्याला आहे तो आयुक्ताचा मुलगा आहे. एवढं सांगून सुद्धा आता तुम्ही अजून पुरावे मागसाल. सर आता मी संभाजीनगरचा विद्यार्थी आहे, तर मी संभाजीनगर नंतर नाशिक आणि जालना हे सेंटर टाकेल, तर मला या तिघांपैकी कोणतं ते सेंटर लागेल. बट जो मुलगा जो टॉपर आहे तो ठाण्याचा मुलगा आहे आणि त्याला सर नागपूरचं सेंटर भेटलेलं आहे. मग त्यांना का भेटलं सर सेंटर ते, आणि तिथलचे सगळे टॉपर आले म्हणून तर आम्ही संशय करतो ना सर. मॉडेल ऑपरेंडी प्रत्येक विद्यार्थ्याचा आहे. पुण्याच्या आंबेगाव येथील एका अंगणवाडी सेविकेनं निकृष्ट आहाराचा व्हिडिओ व्हायरल केला होता, जो निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, मात्र नंतर वापस घेण्यात आली. नाही वापसच घेतली पाहिजे. त्यांची काय चुकी? त्यांना पगार किती भेटते? अंगणवाडी सेविकांची पगार किती आहे? व्हिडिओ व्हायरल केला पोषण आहाराचा म्हणून कारवाई करण्यात आली. पोषण आहार कशामुळे? ते का त्यांच्या घरातून धान्य आणत आहे? ते का त्यांच्या घरातून धान्य आणतायत? वरतून धान्य येईल तेव्हाच ते खाऊ घालतील ना. काल मी स्वतः एका शाळेत गेलो होतो, तिथं पाहिलं मी कोणत्या क्वालिटीचं जेवण बनवत होतं लातूरमध्ये. जेव्हा मी त्यांना विचारलं असं काय काय नाही, ते म्हणे दादा मला फक्त महिन्याचे 2000 भेटतात म्हणे. आता जे भांडे घासायचं ज्यांचं काम आहे, स्वयंपाक करायचं काम आहे, शाळा साफ करायचं काम आहे, त्यांना 2000 भेटतायत महिन्याचे. किती झाले ते? 60-70 रुपये एका दिवसाचे. तुम्ही त्यांच्यावर कारवाई करतायत. हे जे शिक्षण अधिकारी 1.5-2 लाखाची पगार घेतात त्यांच्यावर कारवाई करा ना. इथे तुम्ही कारवाई गरिबांवरच करणार. अभिजित, तुम्ही जिल्हा परिषद शाळा सुधारण्यासाठी खूप चांगलं कार्य करताय.
मात्र राजस्थानमध्ये ती घटना पाहिली तुम्ही, तुमच्या सहकाऱ्यांना मारलं, गाड्याच्या काचा फोडल्या, एकाचा हातही तोडला. हो. म्हणजे कुठेतरी किंमत देखील चुकवावी लागते कुठे चांगलं काम करायला गेलं तर. नाही, या सरकारमध्ये तुम्हाला आवाज उठवायचा ती किंमत चुकवावीच लागते आणि ती किंमत चुकायला आम्ही तयार आहे. आम्ही काय मागे सरकणार नाही, आम्ही काय घाबरणार नाही. आताच मी सांगितले की जर 48 तासाच्या आत त्या शाळेचं रिपेअरिंग वर्क सुरू नाही झालं तर मी स्वतः जयपूरला जाईल आणि त्या शाळेसमोर बसेल. आता आपल्या बजाज नगरमध्ये एक चक्कर मारणार एक शाळा आहे तिथं, त्या शाळेतले ऍडमिशन पळवले जातं असं देखील कळतंय प्रायव्हेट स्कूलला. दुसरं दारूच्या बाटल्याचा खच पडलाय, हो. बाटल्या फुटल्या. मग कुठेतरी चांगल्या सुविधा सरकारकडून मिळतो, पैसा मिळतो, मग कुठेतरी अडचणी कुठे निर्माण होतात? अडचणी मला वाटतं जे काल माझा जो अनुभव आहे मी ते सांगतोय. आता मी एवढे 20-25 शाळात फिरलो, लातूरमध्ये झालं, हिंगोली झालं. मला एक गोष्ट लक्षात आली, जे बीडीओ आहेत ते चक्करच मारत नाही शाळांमध्ये, चक्करच मारत नाही. प्रिन्सिपल जे आहेत ते प्रिन्सिपल नावाला आहेत, पगार घेतात. बीडीओच्या वरती असतो सीईओ. सीईओला मी विचारलं, जे नानाजी देशमुख आहेत आपले भारतरत्न, त्यांच्या गावी गेलो होतो मी, त्यांच्या शाळेत. त्यांना म्हणलं मी आलेलो या गावात. ते म्हणते गाव कोणतं? मग मी त्यांना गावाचं नाव सांगितलं. म्हणे हे गाव कुठं आलं? आता सीईओला भारतरत्न नानाजी देशमुखांचं गाव माहिती नाहीये, तिथं शाळाचा हाल काय ते माहिती नाहीये. मला गावकऱ्यांनी सांगितलं मागील कित्येक वर्ष झाले तिथं ना बीडीओ आले ना सीईओ आले. जर तुम्ही जमिनीवर उतरून शाळांची पाहणी नाही करणार, काय चालू आहे काय नाही हे नाही बघणार, तर शाळा नीट कशा होतील? आणि जर तुम्हाला शाळा पाहायचा वेळ नाहीये तर मग तुमचं दुसरं काम काय? पगार कशाचे घेतायत तुम्ही? तुमचं हेच काम आहे ना, शाळांची पाहणी करणं, शाळा नीट चालतायत की नाही चालतायत, मुलांना जो पोषण आहार आहे तो बरोबर भेटतोय की नाही भेटतोय, टीचर्स आहेत की नाही आहेत ते बघायचे. काल मी लातूरच्या शाळेत गेलो, औसा तालुक्यात. एक टीचर 4 क्लासेसला शिकवतीये, 1ली, 2री, 3री आणि 4थी. एक टीचर कसं काय शिकवणार आहे? या टीचर्सवर कारवाई करून काय भेटणार आहे? ते स्वतः किती ओव्हर स्ट्रेस्ड आहे, त्यांच्यावर स्वतः किती प्रेशर आहे. एवढ्या 4 क्लासेस एकदा सांभाळायचं. तर टीचर्सचा जो स्टाफ आहे तो नाहीये सफिशियंट. कुठल्या शाळेमध्ये बेसिक फॅसिलिटीज ज्या आहे, बाथरूम असो, पिण्याचं पाणी असो, तेही नाहीये, बसायला बेंचेस नाहीये. तर मग हे शिक्षण अधिकारी पगार कशाची घेत आहेत? अभिजित, तुम्ही मागे एक कार्यक्रमासाठी गेले होते, तिथे तुमचा हात उचलला होता, त्याच्यानंतर शाही फेक झाली, आज ही घटना घडली. मग आता तुम्हाला असं वाटतं की तुमच्या लोकांना कुठेतरी सुरक्षा देण्यात यावी किंवा? अजिबात नाही, आम्हाला सुरक्षांची काही गरज नाहीये. हे जे हल्ले आमच्यावर सामान्य लोक नाही करत. हे हल्ले आमच्यावर बीजेपीचे लोक करत आहेत. ज्या लोकांनी आज हल्ले केले ते म्हणतात इथलचा आमदार आमच्या सोबत आहे. आमदार कोण आहे तिथलचा? बीजेपीचा आहे. ते हे बीजेपीचे लोक हल्ले करतात आणि बघू ना किती हल्ले करतात, करू दे हल्ले. आम्ही आमच्या कामावरनं मागे नाही सरकणार आहे. शाळा चांगल्या झाल्या पाहिजे, मुलांना चांगल्या सुविधा भेटल्या पाहिजे. आम्ही काही चुकीचं करत नाही, आम्ही काही क्राईम करत नाहीये. आणि यांना फक्त गुंडांना याच्यावरनं प्रॉब्लेम असू शकते. जे लोक स्वतः नाही शिकत, ज्यांना स्वतः शिकायची इच्छा नाहीये, ज्यांना मुलांच्या भविष्याची काही काळजी नाही पडलेली आहे, ज्यांना फक्त गुंडागिरी करायची आहे, तेच लोक शाळा चांगल्या करा या गोष्टीचा विरोध करू शकतात. ते हे सगळे गुंड कुठे सगळ्यांना माहिती आहे. त्यावर पण आक्षेप घेतला जातो, तुम्ही जे शाळा तपासता की बीजेपीचे जे लोक गावोगावी जाऊन शाळा तपासतात, ऑडिट करतात, ऑडिट करतात, परंतु ऑडिट करण्याचा अधिकार एखाद्या सामान्य व्यक्तीला असतो. त्याच्यावर सर माझं असं म्हणणं आहे, जसं मी थोड्या वेळ आधी सांगितलं, जर बीडीओ शाळेत जात नाहीये, ऑडिट करत नाहीये, सीओ जाऊन शाळेत जाऊन ऑडिट करत नाहीये, तर मग काय करायचं? मुलांना तसंच राहू द्यायचं? आपल्या महाराष्ट्रातच मागच्या काही दिवसात 5 आदिवासींची मुलं मेलेले आहेत सर्पदंशामुळे. कोणत्या अवस्थेत ते शाळेत जाता, त्याचं ऑडिट केलंय का कुणी? जर ह्या बीडीओ झाला, सीईओ झाला, शिक्षण अधिकारी झाले, जर यांनी ऑडिट केले असते तर आम्हाला काय गरज पडली असती ऑडिट करायची? आम्हाला थोडी ना हौस आलेली आहे. प्रश्न हा विचारला जातो, कुठल्या अधिकारात केलं जातं? नागरिक सर, या देशाच्या नागरिकाला अधिकार नाहीये. मी ज्या लोकांसोबत शाळेत चाललो त्याच लोकांची मुलं त्या शाळेत शिकताय. ते म्हणताय येऊन आमची शाळा बघा, गावकरी म्हणताय आमच्या इथलच्या येऊन शाळा बघा. मला आता कळमनुरी आणि वाशिमवरनं फोन आले की आमच्या इथे या, शाळा बघा. तर मग प्रॉब्लेम काय? जर सरकारने त्यांचं काम नीट केलं असतं तर हे करायची गरज नसती पडली ना. तुम्ही सरकारला जाऊन विचारा ना सर, की ऑडिट तुम्ही का नाही केले, तुम्ही ऑडिट नाही केलं म्हणून सीजीपीला करावं लागतं. सरकारला जाऊन विचारा आहे किती ऑडिट केले. जे शिक्षण मंत्री आहेत त्यांना विचारा किती सरकारी शाळेत गेले. ते अधिकार त्यांच्याकडे आहे ना, त्यांच्याकडे अधिकार आहे, त्यांच्याकडे सगळा पैसा आहे, त्यांच्याकडे सगळे रिसोर्सेस आहेत. त्यांना तुम्ही प्लीज जाऊन प्रश्न विचारा किती ऑडिट केले. नंतर तुम्ही मला येऊन विचारा की आम्हाला काय अधिकार आहे ऑडिट करायचा. MMRDA की जो जेई
सिविल की जो एग्जाम थी उसमें एक बहुत ही चिंताजनक बात सामने आ रही है, जो बहुत सारे सवाल खड़े करती है। सवाल वो ये खड़ा करती है कि जिस स्टूडेंट को एक बीएमसी की एग्जाम में 7 मार्क मिले, पीएमसी की एग्जाम में 80 मार्क मिले, उसको 10-12 दिन के अंदर बीएमसी में 200 में से 200 मार्क्स मिलते, टॉपर बन जाते हैं वो। और ऐसा एक केस नहीं है, ऐसे कई सारे केस है जहां पर 70 मार्क मिले, यहाँ पर 9 मार्क मिले, लेकिन यहाँ पर 196 मार्क्स मिले। तो ऐसे कई सारे केसेस है जिसकी वजह से लगता है, कहीं ना कहीं डाउट आता है मन में कि ऐसे कैसे हो रहा है। जो स्टूडेंट्स पिछले एग्जाम्स में 10 दिन के पहले जो एग्जाम होती है उसमें पास भी नहीं हो पाते, और MMRDA की एग्जाम में वो एकदम से टॉप कर जाते हैं। और ये पहली एक चीज नहीं है। दूसरी एक चीज जो है वो ये है कि 16 टॉपर में से 13 टॉपर्स एक ही सेंटर के। इस सेंटर में ऐसी क्या खास बात है कि उस सेंटर पर बैठने के बाद जो बंदा पहले एग्जाम में 50 भी क्रॉस नहीं कर पाता है, 60-70 मार्क्स भी नहीं क्रॉस कर पाता है, इस सेंटर पर बैठने के बाद वो 200 में से 200 ले लेता है, टॉपर बन जाता है। ऐसा क्या जादुई करिश्मा हो रहा है इस सेंटर में? इसकी जांच होनी चाहिए, क्योंकि ऐसा तो नहीं हो सकता कि ये इस सेंटर पर बैठने वाले ज्यादा पढ़ने वाले, बाकी सेंटर्स में बैठने वाले पढ़ने वाले नहीं है, तो यहीं पर जो एग्जाम दे रहे वही होशियार बच्चे, ऐसा तो नहीं हो सकता। तो ये एक पैटर्न है, और ये देख सकते हैं आप 16 बच्चे हैं, उसमें से 13 एक ही सेंटर है, नागपुर का ये सेंटर है। तो इसकी अभी मेरे साथ जो एक्सपीरियंस बैठे हैं वो कह रहे कि इसकी जुडिशियल इंक्वायरी होनी चाहिए, SIT की इंक्वायरी नहीं होनी चाहिए, क्योंकि PMC के एग्जाम में भी कुछ ऐसा ही पाया गया था, जिसके बाद SIT इंक्वायरी में जो लोग बैठे हुए थे उन्होंने कुछ भी नहीं करा है, वो लोग खुद फ्रॉड है, ऐसे इन लोगों का कहना है। और ये कोई एक एग्जाम नहीं है। थोड़े दिन पहले बॉम्बे हाईकोर्ट की भी जो एग्जाम हुई थी उसमें भी हमने देखा एक किसी का पर्सनल हाउस था, उसको एग्जामिनेशन सेंटर बना दिया था। कोई अपने घर में MSCIT का क्लास चला रहा है, उसको आप सेंटर बना दोगे? वहां पर स्क्रीन काम नहीं कर रही थी, कीबोर्ड्स काम नहीं कर रहे थे। अगर आप कहीं पर एग्जाम कंडक्ट कर रहे हो तो ऑडिट होना चाहिए ना, क्या वो एग्जाम लेने लायक भी है या नहीं वो सेंटर। ये ऐसे एग्जाम ले लोगे आप? तो हमारे देश में, महाराष्ट्र में भी और देश भर में भी जितने भी सरकारी एग्जाम हो रहे हैं उनमें कहीं ना कहीं गड़बड़ हो रही है, और इस पर ध्यान देना चाहिए, क्योंकि ये गरीब घर से आने वाले बच्चे बहुत मेहनत करते हैं, बहुत पढ़ाई करते हैं, और उसके बाद जो टॉपर्स है वो कहीं ना कहीं से ऐसा लग रहा है कि मैनेज होकर, पहले से सेटिंग होकर वो टॉपर्स बन जा रहे हैं। और अगर आपको ऐसी नौकरियां बांटनी है, जो ज्यादा पैसा देगा या जो पहले सेटिंग कर लेगा उसी को नौकरी मिलनी चाहिए। अगर आपको ऐसी सेटिंग करनी है तो एग्जाम्स मत लीजिए। IPL में जैसा ऑक्शंस होता है प्लेयर का, आप वैसे सरकारी नौकरियों का ऑक्शन शुरू कर दीजिए, आपका पैसा भी वाइट हो जाएगा। आप ऑक्शन क्यों नहीं करते सीधा कि जो ज्यादा बोली लगाएगा उसको नौकरी मिल जाएगी? ये एग्जाम लेने का ढोंग क्यों कर रहे हो फिर आप? एक आपका बताइए सर, आज जलसंधारण दिन आहे सर, 21 ऑगस्ट जलसंधारण दिन आहे। तर 3-4 वर्षापासून सर पाटबंधारे विभाग 3-4 साल से सर WRD वाटर रिसोर्स डिपार्टमेंट और WCT सर ये अपनी एडवर्टाइजमेंट निकाल रहे नहीं है सर, और बच्चों ने मतलब सर अभी एडवर्टाइजमेंट निकालने के लिए सर बच्चों को आंदोलन करना पड़ रहा है। बाद में सेंटर को इसके लिए आंदोलन करना पड़ रहा है सर। बाद में डीजल जल्दी लगाओ इसके लिए आंदोलन करना पड़ रहा है। बाद में डीजल देने के बाद तुम ज्वाइनिंग जल्दी दो, इसके लिए भी आंदोलन करना पड़ रहा है सर। जो हम ऐसा आंदोलन करते बैठेंगे तो पड़ेगा कौन सा? हाँ, ये स्क्रीनशॉट है एग्जाम सेंटर के अंदर से। मोबाइल अलाउड नहीं है। मोबाइल अलाउड नहीं रहता है, लेकिन फिर भी एक फोटो आई थी सेंटर के अंदर से। पूरे सर TCS आयन सेंटर पे सर। ये कैसे पॉसिबल हो सकता है? अगर एग्जाम आपकी पूरी ट्रांसपेरेंसी से होती है, एग्जाम सेंटर में मोबाइल किसका नहीं लगा तो डाउट है। एग्जाम सेंटर में मोबाइल कैसे गया? ये एस्पिरेंट्स पूछ रहे हैं। अंदर सेंटर में मोबाइल लेके फोटो निकाला है PC का और बाहर आंसर एग्जाम भेजे, चालू मतलब बाहर क्वेश्चन भेजे आंसर के लिए। ये ऑथेंटिक है, इसका जांच हो चुका है पुणे के पुलिस स्टेशन। इसकी FIR कॉपी भी है। हाँ, इसमें FIR कॉपी भी है। पुणे पुलिस में इंक्वायरी FIR हो चुका है इसका। हाँ। तो इसकी पूरी तरीके से जुडिशियल इंक्वायरी होनी चाहिए। गरीब घर के बच्चे बहुत मेहनत के साथ पढ़ाई करते हैं, और बस उनका अपना भविष्य नहीं, उनका परिवार का भी भविष्य उनके ऊपर है। और अगर ऐसे सेटिंग करके एग्जाम्स की रिजल्ट आएंगे, नौकरियां बांटी जाएगी, तो इन बच्चों की मेहनत का क्या होगा? कहीं ना कहीं हमारे देश के जो भी लोग बैठे हुए सत्ता में, उनको समझना चाहिए ये बात कि अब पूरे देश में ये सब हो रहा है, ये कब तक चलेगा?
कब तक ये बच्चे मेहनत करेंगे और वो मेहनत पर पानी फिर जाएगा क्योंकि कोई पैसे वाला आता है, वो एक सेंटर बुक कर देता है और उस सेंटर से नौकरियां लग जाती है। ये बंद होना चाहिए। हाँ, इसमें कुछ ऑफिसर्स के भी बच्चे, क्लास वन ऑफिसर्स के भी इसमें कुछ बच्चे हैं जो टॉप किए हुए हैं। तो बहुत ही सस्पिशियस है ये सब। और जब तक इसकी एक थरो इंक्वायरी नहीं होती, जुडिशियल इंक्वायरी नहीं होती, तब तक इसका जो भी है गड़बड़ वो बाहर आनी बहुत जरूरी है। और जुडिशियल इंक्वायरी तो होनी चाहिए, वरना बहुत सारे स्टूडेंट्स हैं जिनके साथ अन्याय होगा। और स्टूडेंट्स का कहीं ना कहीं पूरे देश भर में शिक्षा प्रणाली से विश्वास उठता जा रहा है। क्यों भरोसा करेंगे वो अगर पेपर लीक हो जाते हैं? क्यों भरोसा करेंगे वो अगर सर्वर डाउन हो जाते? क्यों भरोसा करेंगे अगर एक ही सेंटर से सारे टॉपर्स आ रहे? क्यों ये स्टूडेंट्स भरोसा करें एज्युकेशन सिस्टम पर? थँक्यू. क्या बोलती पब्लिकचं काय तारीख ठरली आहे का किंवा काय रूट ठरलाय का तुमचा किंवा कुठे जाणार आहे त्याच्याबाबत काही सूचना तुम्ही नाही, ते आम्ही एक तुम्हाला पुढच्या आठवड्यापर्यंत सांगून देऊ. ते माझं आहे ना श्रेयस कॉलेजमध्ये ऍडमिशन होतं आता पहिले. आता मी फायनल इयर कम्प्लीट केलंय, तर ते ना माझे डॉक्युमेंट रिलीज करत नाहीये. फी वगैरे सगळं क्लिअर असून तरी पण. प्रिन्सिपलचा नंबर आहे? प्रिन्सिपलचा नंबर आहे. विवेक नंबर घेऊन मी 3 हप्त्यापासून त्यांच्याकडे चक्रा मारतोय तरी ते रिलीज करत नाही डॉक्युमेंट. आणि काय कारण देतात? ते म्हणताय तुझी स्कॉलरशिप वरतून नाही आली तर तुला डॉक्युमेंट नाही भेटणार, तू काही पण कर म्हणतो तिकडे. आणि मी त्यांना स्कॉलरशिप आणि त्यांचं काय घेणं देणं? हा ना मग स्कॉलरशिप तर तुझ्या अकाउंट मध्ये येते. हा, तर मग ती इन्स्टिट्यूट फी असते त्यात त्यांना जाते ना. तर ते म्हणताय ती स्कॉलरशिप आल्याशिवाय तुला काही डॉक्युमेंट भेटणार नाही. आणि माझं इकडे ऍडमिशन पेंडिंग पडलंय बीटेक. आणि मी त्यांना ना बॉन्ड मध्ये लिहून पण दिलंय की माझ्या जे अकाउंटला स्कॉलरशिप येईल मी ते लगेच ट्रान्सफर करा. माझ्याकडे बॉन्डचं आता आहे पण ओरिजिनल. नाही, ठीक आहे, असू दे, करतो मी. थँक्यू. करू आपण त्याच्यावर. थँक्यू.